नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत मस्तपैकी कमी साहित्यामध्ये एक नंबर चिकन सुक्का, ते पण ज्युसी. ते नंबर तुम्ही फक्त बघा कशी बनवते मी, आणि ह्याच्यामध्ये काय काय पदार्थ लागणार ते सांगते तुम्हाला. हे तर खडे मसाले आहेत, हे आपला रोजचा मसाला आहे, हा चिकन मसाला आहे. आम्ही आज वेगळं जरा मॅगी मसाला पण घेतलाय, आणि धनजिरा पावडर, जिरं, तीळ, कोथिंबीर, कढीपत्ता, टोमॅटो, कांदा, थोडं दही घेतलंय, कढीपत्ता, आणि इथं हळद, तेल आणि वाटण्यासाठी काय. आणि चला आता आपण सुरुवात करूया. चला पहिले आपण मॅरिनेट करून घेऊया आणि 5-10 मिनटं जरा साईडला करून ठेवूया. हे बघा मी सुरुवात करते आता. पहिले हे बघा चिकन मसाला आहे, थोडा तिखट मसाला टाकते, लाल तिखट मसाला. हे आहे धनजिरा पावडर, हळद टाकले. थोडंसं आपण मॅगी मसाला पण टाकून देऊ, आणि थोडं आपण याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून देऊया. नंतर आपल्याला टाकायचंच आहे, थोडंसं टाकते, आणि आपण थोडंसं दही टाकू. बस, आणि चांगल्यापैकी मिक्स करून घेऊया. मस्तपैकी चिकन मिक्स करून घेते आणि साईडला ठेवून देते. हे बघा मित्रांनो, मस्तपैकी आपले चिकन मस्तपैकी मिक्स झालेले आहे, आणि आता आपण याला साईडला ठेवते 10 मिनिटासाठी. आणि आता आपण कांदा कापण्याची सुरुवात करूया. चला मित्रांनो, आता पहिले कांदा कापून घेऊया. मस्तपैकी जसं तुम्हाला कापायचं तसं तुम्ही कापू शकता. मी असे स्लायसेस टाईप कांदा कापते. हे बघा मित्रांनो, मस्तपैकी स्लायसेस टाईप आपण कांदा कापलेला आहे. चला आता आपण ह्याला साईडला ठेवून आपण लसूण सोलण्याची तयारी करून घेऊया. लसूण सोलून घेऊया. हे बघा मस्तपैकी आता आपण लसूण सोलून घेतोय. हे बघा मित्रांनो, शेवटचं आता थोडं राहिलेले लसूण आता सोलून घेते. तर पैकी लसूण आता सोलून झालेत. आता आपण मिक्सरला काय काय आपल्याला लावायचे ते आता लावून घेऊया. लसूण पहिले ठेवते, थोडंसं आलं आपण टाकून देऊ, आलं टाकते बारीक बारीक चिरून. हे बघा मस्तच आलं. त्याला आता आपण लागलीच टोमॅटो पण बारीक चिरून कापून घेऊया. बघा मस्तपैकी टोमॅटो आता बारीक चिरून झालेत. आता आपण याचं वाटण करून येऊया. चला वाटण करून घेते. हे बघा मित्रांनो, मस्तपैकी आता आपलं टोमॅटो आलं लसणाची पेस्ट झालेली आहे. आता चला आता आपण टोप ठेवून दिलेला आहे, गॅस ऑन करून घेऊया, आणि लागलीच आपण तेल पण टाकून देऊया. हे बघा मस्तपैकी 4-5 पळी तेल टाकते. चांगल्यापैकी आता आपण गरम करून घेऊया, आणि त्या हिशोबाने मग फोडणी देऊ. हे बघा मित्रांनो, मस्तपैकी
तेल गरम झालेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये तेजपत्ता, दालचिनी, दगडफूल आणि कढीपत्ता टाकून देऊया. गॅस कमी करते. हे बघा मस्तच. आता लागलीच आपण कांदा पण टाकून देऊया. लागलीच आपण थोडेसे जिरे वरून आणि थोडेसे तीळ पण वरून टाकून देऊ. बघा मित्रांनो, मस्तपैकी आता कांदे हळूहळू भाजत आहे. तोपर्यंत आपण ह्याच्यामध्ये हळद टाकून देऊया, म्हणजे की आपले कांदे मस्तपैकी भाजून निघतात. मग नाही बघा एक नंबर आता भाजून होतात. चांगल्यापैकी. हे बघा मित्रांनो, मस्तपैकी आता आपले कांदे भाजून झालेले आहे. आता आपण ह्याच्यामध्ये थोडे थोडे मसाले टाकून देऊ. जसं की आता हळद टाकू, ह्याच्यात धने जिरं पावडर टाकून देऊया मस्तच. थोडंसं मी सांगितलेलं मॅगी मसाला पण मी घेतला होता, ते पण टाकून देऊ. आपला लाल तिखट मसाला हे पण टाकून देऊया. मस्तपैकी कलर येतो. आपला चिकन मसाला आणि लागलीच आपण टाकून देऊ घरचा मसाला. 1-2 चम्मच, 1-1.5 चम्मच टाकते आणि चांगल्यापैकी आता एकजीव करून घेऊया. एक नंबर. आणि लागलीच आपण ह्याच्यामध्ये टोमॅटोची प्युरी टाकून देऊ. हे बघा. आणि आता एकजीव करून घेऊया. चांगला मसाला आपण भाजून घेऊ. हे बघा मित्रांनो, मस्तपैकी आता आपलं चिकन मॅरिनेट झालेलं आहे. आता याच्यामध्ये मस्तपैकी आपण टाकून देऊया. हे बघा एक नंबर. एकजीव करून घेऊ. आणि थोडंसं आपण याच्यामध्ये तेल थोडं टाकून देतं थोडंसं. हे बघा एक नंबर. जरा तेल 2 चम्मच टाकलेत आणि परत एकजीव करते. आणि आता थोडा वेळ झाकून ठेवते. हे बघा मित्रांनो, थोडंसं आता मी गरम पाणी ठेवते थोडंसं शितुडा मारायसाठी. म्हणजे थोडंफार चांगल्यापैकी आपल्याला चिकन शिजण्यासाठी. गॅस फुल करते. हां, आता तोपर्यंत आपलं गरम पाणी होते. हे बघा मित्रांनो, आता 2 मिनटं झालेलं आहे. आपण काढून बघूया. हे बघा मस्तच आपलं कसं टेक्स्चर आणि फ्लेवर आलेला आहे. जरा आपण ह्याच्यामध्ये थोडंसं पाण्याचा शितोडा मारून घेऊ आणि परत झाकण ठेवून देऊया. हे बघा पाणी आता गरम झालेलं आहे. आता गॅस बंद करते. मस्तच एक नंबर. आता आपण थोडा वेळ जरा 5-10 मिनिटासाठी झाकून ठेवूया. तोपर्यंत मी इथं कोथिंबीर कापून घेते. बारीक चिरून घेऊया कोथिंबीर. हे बघा मित्रांनो, 5-10 मिनिटं झालेलं आहे. आता आपण बघूया. हे बघू शकता एक नंबर आपलं चिकन मस्तपैकी आपलं
सुक्क झालेलं आहे विथ ग्रेव्ही. आता मी गॅस बंद करते आणि तुम्हाला दाखवते कसं. हे बघा, एक नंबर ज्युसी ज्युसी चिकन झालेलं आहे. हे बघा, मस्तच. थोडं गार्निशिंगला मी कोथिंबीर टाकते आणि बाकीची कोथिंबीर ह्याच्यात टाकते. बघा मित्रांनो, मस्तपैकी आपलं सुक्कं चिकन, ते पण कमी इन्ग्रेडियंटमध्ये तयार केलेलं आहे. तुम्ही घरी नक्की तुम्ही असं एक ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा आपलं हे चिकन कसं झालं आहे. ज्युसी ज्युसी एक नंबर आणि व्यवस्थित तिखट. त्याला मी इथं व्हिडिओ स्टॉप करते. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.